आषाढी एकादशी निमित्त ठाणे शहर व परिसरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकांची एकच गर्दी। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारीला ज्यांना जाता येत नाही त्या विठ्ठल भक्तांनी आज सकाळपासूनच विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती। जुन्या बाजारपेठेतील प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिर तसेच कोपिनेश्वर मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर अशा विविध ठिकाणी मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी दिसून आली। यावेळी विठ्ठल रुक्मिणीला तुळशीचा हार अर्पण करून भाविकांनी लाडक्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले। तसेच आलेल्या सर्व भाविकांना प्रसाद म्हणून खिचडी, लाडू, खजुराचेही वाटप करण्यात आले। पंडित असून मी या मंदिरातला विश्वस्त असून आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या सकाळी आम्ही 5 वाजता पूजा केली आणि तेव्हापासूनच भाविकांची खूप गर्दी आहे। त्याचप्रमाणे आज वरुण राजाचा पण आपल्यावर खूप कृपा आहे, पाऊस पडत नाहीये त्यामुळे त्यांना काही त्रास होत नाहीये। सकाळपासून पूजा झाल्यानंतर भजन कीर्तनाचा होईल, नंतर रात्री प्रवचन होईल आणि दर 1 तासाला कीर्तन भजन असतंच। सालाबादाप्रमाणे आपण खिचडीचा प्रसाद इकडे ठेवलेला जातो आणि त्याचप्रमाणे आपण या मंदिरातर्फे आणि मुख्यमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने दररोज इकडे भाविकांना आपण मुक्त अन्नदान करतो सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत।